हॅलो नमस्कार, मी अनिता. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या क्लासमध्ये. आजचा आपला क्लासचा 6वा दिवस आहे आणि आज आपण 38 साईजचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. ब्लाऊज कटिंग करता करताच मी सगळे मेजरमेंट किती कमी किती जास्त करायचं, कुठून किती लावायचं हे सगळं सांगणार आहे. आणि सगळ्यात मुख्य, आतापर्यंत जेवढे पण मी सांगत आहे सगळे बॉडी मेजरमेंटवरच शिकवत आहे. मागचा 34 साईजचा ब्लाऊज पण बॉडी मेजरमेंटवर होता आणि हे पण बॉडी मेजरमेंटवरच आहे. तर जेव्हा आपण बॉडी मेजरमेंटवर कटिंग करतो तेव्हा आपल्याला किती त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं आणि शोल्डर किती मायनस करायचा असतो हे सगळं मी टिप्स सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत बघा. तुमचा जर 38 साईज ब्लाऊज असेल तर मी हा एक व्हिडिओ बघून मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट कटिंग करणारच आहात. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन ऐका. सगळ्यात आधी आम्ही ब्लाऊजचं माप सांगते. तर ब्लाऊजची माप लांबी याची 14 इंच आहे, छाती आहे 38, कंबर आहे 36 इंच, शोल्डर आहे 16 इंच बॉडी मेजरमेंटवरून आणि याचा मुंडा आहे 17.5 इंच. बेल्टचा माप जो लावायचा आहे आपल्याला क्रॉस बेल्टचा वरून 12.5 इंच लावायचा आहे. तर अशा प्रकारे याचे माप आहेत. अजून पुढे मी जसं इथे मार्क करत जाईन तसं त्याच्याविषयी तुम्हाला सांगत जाईन. तर सगळ्यात आधी लांबी घ्यायची आहे. 14 इंच लांबी आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 15 इंच इथे लांबीचा निशाण लावलेला आहे मार्क. मग त्याच्यानंतर असं सरळ रेष ओढून घ्यायची. इथे सरळ 15 इंचाला एक रेष ओढल्यावर आता आपल्याला इथे गळारुंदी लावायची आहे. तर या ब्लाऊजची गळारुंदी 2.25 इंच आहे आणि शोल्डर जो आहे ते बॉडी मेजरमेंटवरून 16 इंच येते. तर 16 इंचचं अर्ध होतं 8 इंच, 8 इंच अर्ध होतं. तर आपल्याला आता इथे 10 इंच आपल्याला हे डीप गळा बनवायचा आहे. थोडा आहे, हे जे कस्टमर आहे त्यांचा शोल्डर खूप पसरट आहे, त्याच्यामुळे यांना शोल्डर जास्त आहे बॉडी मेजरमेंटवरून. तर आपल्याला याच्यातून 2 इंच कमी करायचं आहे, डीप नेक आहे म्हणून. तर आता इथे 10 इंच असल्यावर 9 इंच, 8.5 इंच, लास्ट 10पर्यंत आपण 1.5 इंचच कमी करायचं आहे. परंतु कधी कधी जे आपले कस्टमर असतात त्यांच्या अकॉर्डिंग पण आपल्याला बघावं लागतं शोल्डर वगैरे. तर ह्या कस्टमरचं असं आहे की 2 इंच मला इथे कमी करायचं आहे. तर तुम्ही 10 इंचापर्यंत जेवढा पण बॉडी मेजरमेंटवर शोल्डर आहे त्याला 1.5 इंच कमी करायचा. मग जास्तच जर कोणाचे गळे वगैरे शोल्डर उतरत असतील, शोल्डरचा प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही सरळ 2 इंच पण कमी करू शकता 10 इंच डीप गळ्यासाठी. त्याच्यानंतर आता इथे जे काही उरल, तर इथे 6 इंच उरते. 2 इंच मायनस केल्यावर 6 इंच उरते. तर हेच 6 इंच मी इथे देते. त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याची लांबी लावायची आहे. तर इथे 2.25 घेतलेला आहे, तर इथे मी 2.25 इंच घेते. 2.25 इंचावर एक सरळ असा मार्क लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण ब्लाऊजची लांबी इथे अर्धा इंच शोल्डरसाठी सोडून मग आपल्याला इथे 10 इंच गळ्याची लांबी लावायची आहे. त्याच्यानंतर गळ्याला असा छान आकार देऊन घ्यायचा आहे गोल गळ्याला. डिझाईनचा बनवायचा असेल तर गळा कट करायचा नाही, गोल बनवायचा असेल तर आपण लगेच कट करू शकतो. आणि जे नवीन आहेत त्यांना आकार द्यायला जमत नसेल तर हा जो काही चौकोन आहे त्याच्यातून अर्धा इंचवर असा एक मार्क लावून मग आपण गोल आकार देऊन घ्यायचा, तेव्हा इझी होतं आकार द्यायला. त्याच्यानंतर आता इथून शोल्डरपासून वरच्या लाईनपासून आपण 5.5 इंचाला एक मार्क लावणार आहोत. त्याच्यानंतर आपण असा सरळ एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि मग हे जे आहे आपण मुंड्यासाठी जो बॉक्स बनवलेला आहे तिथून आपल्याला अर्धा इंच खाली मागे घ्यायचं आहे, मागे मार्क लावायचा आहे आणि सरळ असं एक रेष ओढून घ्यायची आहे. आणि ह्या बॉक्समधून आपल्याला 2.25 इंचावर पाठीमागचा जो मुंडा आहे त्याच्यासाठी मार्क लावायचा आहे. आता इथून 38 इंच आपली छाती आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच. 38चा भाग होतो, 38चा चौथा भाग होतो 9.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. अर्धा इंच प्लस केल्यावर ते होतं 10 इंच. तर आपला जो इथे छातीचा मार्क लागेल तो 10 इंचावर लागणार आहे. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन.
ठीक आहे. आणि मग आपण छान असा त्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आणि त्याच्यानंतर इथे लावायचं आहे आता आपल्याला कमरेचा मार्क. तर इथे आहे 36 इंच. 36चा चौथा भाग होतो 9 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच पाठीमागचा टक्स द्यायचा आहे. त्याच्यासाठी 10 इंच इथे येते. 9 इंच आपला फोर्थ पार्ट छातीचा चौथा भाग 9 इंच. त्याच्यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच ॲड केला तर 10 इंच. आणि इथे 2 इंच पुढे आपलं एक्स्ट्रा जे शिलाई मार्जिन असतं ते. तर आता हे सगळे मार्क आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत. आणि असं सरळ एक रेष ओढून घ्यायची. हे सगळे मार्क मिळवून घेतल्यावर आता इथे आपल्याला पाठीमागचा टक्स द्यायचा आहे. तर इथे जे काही येईल त्याच्यातलं अर्ध, इथे 10 इंच आलेलं आहे ना, त्याच्यातलं अर्ध 5 इंच. 5 इंचाला एक मार्क लावून आपण सरळ असं टक्सचा मार्क लावून घ्यायचा. आता इथे हा जो मुंडा आहे जिथे पण आपल्या छातीचा माप आलेला आहे तिथून फक्त 2 लाईन असं खाली जाऊन असं खाली थोडंसं असं खाली झुकायचं. तर हे आपल्या बॅक साईड आपली रेडी झालेली आहे 38 साईजची. तर लक्षात ठेवा, मी इथे काय काय प्लस केलं ते सांगते. जेवढा पण आपला बॉडी मेजरमेंटवरून जेवढा आपला शोल्डर आलेला आहे त्याच्यातलं अर्ध इथे लावलं. आणि त्या अर्ध्यामधून डीप नेक आहे 10 इंच आपला गळा आहे. त्याच्यासाठी मी इथं सरळ 2 इंच कमी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग 2 इंच कमी केल्यावर 6 इंच आलं. तर 6 इंचाला शोल्डरचा मार्क लावलेला आहे. आणि गळा रुंदी 2.25 दिलेली आहे. खालचा गळा 2.25 इंच रुंद करून गळ्याचा शेप दिला. त्याच्यानंतर चेस्ट साईजमध्ये 1/2 इंच प्लस करून 38चा चौथा भाग होतो 9.5. 9.5 मध्ये 1/2 इंच प्लस केलं 10 आलं. 10चा चौथा भाग छातीला लावला 40 इंच. आता हे झालेला आहे 10 इंचावर आपला हा ब्लाऊज कट होतोय. आणि इकडे कमरेमध्ये 36 इंच आपला ब्लाऊज होता. त्याच्यामध्ये चौथा भाग काढला तो आला 9 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केल्यावर ते पण आलं 10 इंच. तर ह्याला पण आपण कमरेचा मार्क लावून असं आपण ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर हे आपलं बॅक पार्ट रेडी झालेलं आहे. आता बॅक पार्ट रेडी झाल्यावर महत्त्वाचं काम इथे जे आहे तिथे चटका लावून घेणे. जो काही मागचा भाग आहे त्याला आचरण चटका लावून घेणं खूप गरजेचं असतं कपड्यावर कटिंग केल्यावर. तर इथे आपण हे आपलं बॅक पार्ट रेडी आहे. आता हे मागचं टक्स नवीन शिकणाऱ्या ताईंना किती घ्यायचं ते माहीत नसतं म्हणून परत एकदा सांगते. हा जो आहे 1 इंचाचा टक्स असतो. त्याच्यामुळे ही जी लाईन आहे ना इथून अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे असा एक मार्क घेऊन आपण हे झालं आपलं 1 इंचाचं पाठीमागचा टक्स आहे. बॅक साईड्सला पट्टी लाव जो टक्स घेतो तो. त्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग बघूया. तर चला आता आपण फ्रंट पार्टची कटिंग बघूया 38 साईजमध्ये. सगळ्यात अगोदर सेम तसंच ब्लाऊजची लांबी 15 इंच ब्लाऊजची लांबी आहे शिलाई मेजरमेंट सोबत. तर इथे मी 15 इंच लांबीवर शोल्डरचा मार्क घेतला. त्याच्यानंतर गळा रुंदी इथे सेम 2 इंच 2.25 इंच गळा रुंदी आणि 6 इंच शोल्डर. 6 इंच शोल्डर 2 इंच गळा रुंदी आणि 6 इंच शोल्डर घेतलेला आहे. तर तेच 6 इंच सेम इथे परत लावायचं. आणि इथे 2.25 घेतलंय ना. आता आपण फ्रंट पार्ट कट करत आहोत. तर आता आपल्याला इथे पुढच्या गळ्याची जी रुंदी आहे 2.5 इंच घ्यायची आहे.
2.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला सरळ एक रेष सोडून घ्यायची. इथे पण शोल्डरचा मुंड्याचा आकार देण्यासाठी सरळ रेष सोडली. आता आपला पुढचा गळा आहे 7 इंच. तर वरचा शोल्डरचा अर्धा इंच सोडून आपल्याला इथे 6.5 इंचाला एक मार्क लावायचा आहे आणि सरळ असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे असा. त्याच्यानंतर याला पण गोल आकार करून घ्यायचा. तर ज्यांना गोल जमत नाही त्यांना बॅक साईडचं कट करताना सांगितलेलं आहे. या कोणापासून अर्धा इंच असा मार्क सरळ असा रेष ओढून तुम्ही सरळ गळ्याचा आकार देऊ शकता. आता इथे पण 5.5 इंचाला एक मार्क लावायचा. शोल्डरपासून मुंड्यासाठी येणारी सरळ जी रेष आहे ती 5.5 इंचाला मी लावलेली आहे. परत सांगते कारण नवीन बघणाऱ्यांना लक्षात यावं म्हणून मी एक गोष्ट 2 वेळा सांगत आहे. तर त्याच्यासाठी बघा आता अर्धा इंच ह्या कोण्यापासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि असा एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण बॅक पार्टसाठी 2.25 इंचाला मुंड्याचा आकार देण्यासाठी लावला होता मार्क. तर आता इथे आपण फ्रंटसाठी फक्त 1 इंचाला लावणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो चेस्ट साईज होता 10 इंच तेच 10 इंच इथे द्यायचा आणि 2 इंच आपलं एक्स्ट्रा जो आपली शिलाई मार्जिन असते ती. परत इथे पण 10 इंच पाठीमागचा टक्स जो आहे बॅक साईडचा तो मिळून 10 इंच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस आपला एक्स्ट्रा जी आपल्या ब्लाऊजमध्ये एक्स्ट्रा माया असते ती आहे. तुम्ही 1.5 देऊ शकता, 1.25 इंच देऊ शकता एक्स्ट्रा जे आपल्या आतमध्ये कपडा असतो त्याच्यासाठी. पण माझ्या प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी 2 इंच देते. ठीक आहे. आता आपण इथे 2.25 इंच जेव्हा आपण पाठीमागच्या मुंड्यासाठी लावलेला होता मार्क, तर पाठीमागचा परत एकदा तुम्हाला करून दाखवते. आता हे जे काही 5.5 इंच घेतलेलं आहे ना, तुमच्या जर मुंड्याचा आकार तुम्हाला व्यवस्थित देता येत नाही आहे, चुकतोय आकार व्यवस्थित येत नाही, त्याच्यासाठी सरळ एकच करायचं. हे 5.5 इंच इथे लाईन मी ओढलेली आहे ना त्याच्यातून अर्ध घ्यायचं 2.25 इंच. 2.25 इंचापासून स्टार्ट करायचं. असा स्टार्ट करून आपण सरळ असा आकार देत मग जेव्हा इथे आपला छातीचा चौथा जो मार्क लावलेला आहे त्याच्यापासून फक्त 2 लाईन इंच टेपमधल्या ह्या 2 लाईन फक्त खाली उतरून असं थोडंसं खाली जायचं एवढंच. आता त्याच्यानंतर हे जे या लाईनीतलं अर्ध दिलेलं आहे ना तिथूनच परत ह्या पाठीमागच्या रेषेपासून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे फ्रंट साईडसाठी पण इतकं सोपं आहे बघा. झालं इतकं आपला फ्रंट साईडचा मुंडा रेडी आहे. या दोन्हीचा अंतर आपल्याला 1.25 इंचाचा द्यायचा आहे. इंग्लिशमध्ये सांगू तर 0.8. ह्या दोन्हीमध्ये अंतर आपल्याला 0.8 द्यायचं आहे आणि मराठीमध्ये 1.25 इंच. ठीक आहे. आता हा पाठीमागचा मुंडा रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपलं पुढचं बघूया टक्ससाठी. तर शोल्डरपासून आपल्याला सरळ क्रॉस बेल्टचा निशाण, क्रॉस बेल्ट म्हणा, क्रॉस पट्टी म्हणा, ते लावण्यासाठी आपल्याला इथे सरळ 12.5 इंचाला घ्यायचं आहे. 12.5 इंच 12.5 इंचाला घेऊन असं रेष ओढून घ्यायची आहे. 38 साईजसाठी आपण 12.5 इंचाला घ्यायचं. बुकमध्ये नोट करून ठेवा, परत लक्षात राहणार नसेल तर बुकमध्ये नोट करून ठेवा मी जे काही सांगते ते. आता इथून शोल्डरपासून आपला जो मेन टक्स असतो ब्लाऊजचा, 4 टक्स ब्लाऊजचा जो खालचा मेन टक्स असतो त्याचा अंतर किती असला पाहिजे. जर तुम्ही कोणाच्या बॉडीवरून मेजर करत असाल तर तो तेव्हाच आपण मापून घ्यायचा. जेवढा पण आपल्या बॉडीवर मेजर येईल त्याच्यामध्ये फक्त शोल्डरमध्ये शिवण्यासाठी अर्धा इंच जोडून इथे लावून घ्यायचा. आणि जर तुम्हाला तसं जमत नसेल तर मी सांगितल्या प्रकारे तुम्ही 14 इंच लांबी आहे, 38 इंच याची छाती आहे, त्याच्यासाठी तुम्ही सरळ इथे 11 इंचाला एक मार्क करा. 11 इंचाला. आणि त्याच्यानंतर इकडे जी काचपट्टी आणि हुकपट्टी असते त्याच्यासाठी आपण इथून 4.25 इंचाला एक मार्क करूया. तर इथे पण मी 4.25 इंचाला एक मार्क करते. तर दोन्ही जे टक्स आहेत आपले, जे दोन्ही छात्या आहेत त्याच्यामधला जो अंतर आहे ज्या दोन्ही टक्सच्या मधला तो आहे 8.5 इंच. ठीक आहे ना. तर आता हे झालं आपला खालचा मेन टक्स. आता त्याच्यानंतर आपण इथून ह्या टक्सपासून 1.5 इंच इकडे जायचं
आणि 1.5 इंच इकडच्या साईडला काजपट्टी आणि हुकपट्टीच्या साईडला जायचा आणि सरळ एक रेष ओढून घ्यायची. ठीक आहे. आणि इकडे पण इकडचा पण आपण आता याचा मेजरमेंट सांगू तर आपल्याला ह्या 12.5च्या लाईनपासून सुमारे 1.5 इंच असेल एवढं अंतर आपण द्यायचं आहे. ठीक आहे. आता हे तीनही टक्स झाले. त्याच्यानंतर आपला जो मुंड्याच्या साईडचा जो टक्स आहे त्याच्यासाठी मी इथून 2.5 इंच घेतलेला आहे. 2.5 इंच घेऊन ह्याला पण असा सरळ एक रेष ओढून घेतली. हे झालं मुंड्याच्या साईडचा. आता ह्या तिन्हीमध्ये जे अंतर राहणार आहे ते आहे पाऊण इंचाचं. सगळे तिन्ही जे टक्स आहेत ते पाऊण इंचावर येणार आहेत. 0.8. ठीक आहे. हे पण पाऊण इंचाचंच येणार आहे. आता हे जे मेन टक्स आहे, आता हे एवढं फक्त हे किती आहे 1.5 इंचाचा टक्स आहे. तर आपल्याला इथे छातीचा साईज जो आहे 38 इंच आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला ज्या छातीच्या मापानुसार आपल्याला इथे थोडासा म्हणजे असा कटोरीसारखा फुगा येण्यासाठी याला एक पफ क्रिएट करावं लागतं. जसं फुगा येतो कटोरी कशी असते तसं त्याच्यासाठी आपण इथे सरळ 1 इंच खाली जायचा. 1 इंच आपल्याला खाली एक मार्क करून असं सरळ एक रेष ओढून घ्यायची. 1 इंच खाली आणि असं सरळ. ठीक आहे. आता हा जो टक्स आहे आपला 38 इंचाचा जो टक्स आहे हा येणार आहे आपल्याला 2.5 इंच किंवा तुमच्या छातीच्या अनुसार पण असतं. 38 असेल तर काही जणांची छाती वेगवेगळी असते. प्रत्येक कस्टमरच्या साईज वेगवेगळा असतो. 38 जरी असला तरी पण थोडंफार आपण जसं जसं शिवत जाऊ तसा एक्सपिरियन्स येतो. तर इथे 2.5 इंचाचं मी घेते. 2.5 इंच शक्यतो 38 साईजला बस होऊन जातं. 2.5 इंचाचा हा टक्स आहे. आणि 40 इंच ज्यांची छाती आहे त्यांनी इथे 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर आता बघा इथे ही जी लाईन आहे ना, ज्यांना 3 इंचाचं घ्यायचं, इकडं 1.5 इकडे 1.5 लावून 3 इंचाचा पफ पण घ्यायचा आहे. आता त्याच्यानंतर ही जी लाईन आहे 1 इंचाची जी ही लाईन आहे इथून आपल्याला 2.5 इंच एक मार्क लावायचा आहे आणि इथून आपण सरळ क्रॉस बेल्टचा त्या मार्कला निशाण लावायचा आहे असा. तर हे झालं आपला क्रॉस बेल्टचा मार्क. त्याच्यानंतर आता आपल्याला वाढवायचं कुठे आहे, इकडे मुंड्याच्या साईडला आपण पाऊण इंच वाढवणार आहोत. पाऊण इंच आणि इकडच्या साईडला आपल्याला वाढवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी 1 इंच ॲड आहे. पाठीमागचा जो टक्स आहे ते ॲड आहे आणि हे आहे 2.5 इंचाचं. तर आपल्याला इथे आता वाढवायचं आहे 1.5 इंच. 1.5 इंच फक्त वाढवायचं आहे. मागचा 1 आणि हे 1.5 मिळून होऊन जातात 2.5 इंच. ठीक आहे. तर हे 1.5 इंच वाढवल्यानंतर आता आपण हा जो टक्स लावतो, हा जो आपल्या फिटिंगच्या साईडचा टक्स आहे, हे लावल्यावर आपल्याला इथे पाऊण इंच 0.8 इंच आपला हा टक्स लागतो. तेव्हा हा टक्स आपल्याला हा कपडा इथे असा आटून जातो. मग आपल्याला जेव्हा फिटिंग करू तेव्हा हा पुढचा जो भाग आहे कमी पडणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, इथे ही जी लाईन ओढलेली आहे ना, इथे आपल्याला जेवढा हा टक्स आहे तेवढाच पाऊण इंचाला इथे एक मार्क करायचा आहे. करून सरळ असं जोडायचं आहे. तर ह्याची मार्जिन आली इथे, लक्ष द्या, ह्या टक्सची मार्जिन आली इथे पाऊण इंच. ह्या टक्सची मार्जिन मी इथे दिली पाऊण इंच आणि ह्या टक्सची मी मार्जिन दिली इथे, म्हणजे पफ घेण्यासाठी. तर पूर्ण हा 38 साईजचा फ्रंट साईज आपल्याला तयार झालेला आहे. आता हा जो आहे मी फरमाच कट करते. ब्लाऊज हा डायरेक्ट मी कपड्यावर ठेवून कट करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे अर्धा इंच जी आपली काजपट्टी आणि हुकपट्टी आहे तो एक फक्त मार्जिन मी दिलेला नाही आहे याच्यामध्ये. माझा पेपर थोडासा छोटा आहे म्हणून. तर तुम्ही
जेव्हा आपण आता कपड्यावर कटिंग कराल तेव्हा इकडचा थोडा अर्धा इंच कपडा ठेवून तुम्ही ह्याला कटिंग करून घेऊ शकता. ते कसं करायचं ते पण दाखवते, कारण नवीन ज्या ताई आहेत त्यांना परत कन्फ्युजन व्हायला नको की ताईने काज आणि हुकची मार्जिन दिलेली नाही म्हणून. तर ते कपड्यावर कसं ठेवायचं ते पण मी दाखवते तुम्हाला. तर आशा करेन मी जे सांगते ते तुम्हाला कळत असेल. आता माझे घरातले पण क्लासेस वगैरे सुरू आहेत, त्याच्यामुळे मला वेळ काढायला थोडंसं कठीण जातं आहे. तरी पण आता माझ्या एवढे सगळे जणांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे, माझ्याशी जुडलेला आहात, तर मला काहीतरी शिकायचं आहे म्हणून तुम्ही एवढं बघताय, व्हिडिओला छान रिस्पॉन्स देताय, त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहेत. जेवढा होईल तेवढा मी तुम्हाला खूप सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करते. आणि जसं मी बोलते शूट करते ते जसंच्या तसंच मी व्हिडिओ अपलोड करून टाकते, कारण एडिटिंग वगैरे करायला मला वेळच नाही. त्याच्यामुळे होऊ शकतो मी बोलता बोलता काहीतरी माझं चुकतं असेल, ते काहीच मी एडिट करत नाही आहे, जसं तसं टाकते. जसं माझ्या घरामध्ये आता मी क्लासेसमध्ये ताईंना शिकवते ना, सेम टू सेम मी तसंच इथे तुम्हाला शिकवत आहे. जे ताईंना प्रश्न पडत आहेत त्या मला प्रश्न विचारत आहेत शिकायला येणाऱ्या. त्यांनी जे मला प्रश्न विचारलेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी इथे व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आहे. मला असं वाटतंय की मी तुम्हाला यूट्यूबमधून नाही तर माझ्या समोरूनच शिकवते असं मी समजून सगळं सांगत आहे. तरी पण तुमच्या लक्षात जर काय आलं, काही माझी मिस्टेक जरी झाली तरी कमेंट करून सांगा. माझी पद्धत कळाली असेल तुम्हाला तर ते छानच आहे माझ्यासाठी, की मला असं वाटेल की ठीक आहे बाबा, माझं पद्धत तुम्हाला समजते आणि मला सांगायला पण थोडंसं सुधारते. कारण एवढ्या सगळ्या जणांना एकदाच मी शिकवते म्हणल्यावर बोलता बोलता कामाचा पण व्याप आहे असं म्हणून थोडं काही मिस्टेक पण होतच असेल. तर आता हा फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे पूर्ण 38 साईजचा. तर तुम्हाला याला कपड्यावर कसं ठेवायचं ते पण मी दाखवते. काल रात्रीच एक व्हिडिओ टाकलेला माझ्या ताईंनी, फक्त 6 दिवसात पूर्ण पेपर कटिंग कंप्लीट करून 7व्या दिवशी ब्लाऊजवर कटिंग करून ब्लाऊज पण शिवलेले आहेत आणि आज परत ब्लाऊज कपड्यावरच त्या कटिंग करणार आहेत. बघा, तुमच्यावर आहे तुम्ही केवढं लवकर लक्षात घेता, तुमच्यावर आहे की तुम्ही किती लवकर शिकवता. मी तर सगळ्या ताईंना सेमच सांगते आणि सगळ्यांना डायरेक्ट ब्लाऊजवरच कटिंग दाखवत आहे मी, की म्हणजे मी काय छोटं मोठं काहीच करत नाही, डायरेक्ट ब्लाऊज कटिंगच सगळ्या ताईंना दाखवते. तर ज्या ताईंना स्टार्टिंग केले त्यांना काज हुकसुद्धा येत नव्हते, त्या सगळं 8 दिवसात पूर्ण ब्लाऊज कटिंग, काज हुक, गुंड्यांचे काज सगळं शिकल्या त्या ताई 8 दिवसात फक्त. तर तुम्ही पण असंच लक्ष देऊन बघा. परत सगळे नवीन माझे जे क्लासेस आहेत ना, खूप ज्यांना अजिबात कॅल्क्युलेशन करता येत नाहीत, एकदम नवीन आहेत, त्याला काहीच नॉलेज नाही ना, त्यांनाच मी शिकवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, आता कपडा जेव्हा आपण कटिंग करू ना, तर असा ब्लाऊज असा जो बंद बाजू ब्लाऊजची आहे ही ओपन बाजू इकडे ठेवलेली आहे आणि बंद बाजू जी आहे माझ्या साईडला आहे. तर असं ठेवून घ्यायचं सरळ, आणि मी इथे ठेवले बॅक साईड माझी. तर असं ठेवून घ्यायचं. आपण पेपर कटिंग पण करून ठेवले आपल्या मापाचे, तर कधीही ते अगर कस्टमर जास्त आपल्याकडे आले तर आपण असं पण करू शकतो. तर हे बघा, आता असं ठेवून जसंच तसं सेम आकार देऊन घ्यायचा. हे झालं, त्याच्यानंतर मग हा कपडा उचलून असा इकडून ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर आता इथे माझी बॅक पार्ट लागलेली आहे ना, हे बघा, बॅक साईड इकडे आहे. आशा करेन तुम्हाला दिसत असेल, मला तेवढं काही समजत नाही आहे दिसतंय की नाही, व्हिडिओ माझा क्लिअर येतोय की नाही आहे. हे बघा, आता असा ठेवून घ्यायचा, पूर्ण ठेवून असं जसंच तसं ठेवून पूर्ण फक्त इकडच्या साईडला गळ्याच्या साईडला अर्धा इंचाचा असा चॉकने एक मार्क लावून घ्यायचा. असा मार्क लावून आपण काज आणि हुकच्या पट्टीसाठी पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग केल्याने आपला कपडा खूप उरतो. ज्याच्याकडून आपल्याला कुठे जॉईंट वगैरे लावायचे असेल तर ते पण आपण लावू शकतो. तर हे बघा, असं इथे दिसत असेल तुम्हाला, इकडच्या साईडला अर्धा इंचावर असा एक मार्क लावून घेतला. अर्धा इंच, पाऊण इंच, 0.8 पण तुम्ही देऊ शकता. असं देऊन सरळ एक रेष ओढून मग तुम्ही हे जसं आहे तसं आकार घेऊन पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकता. आशा करेन मी जे काय सांगायचा प्रयत्न करते ते तुम्हाला कळत असेल. तर हे झालं.
आता बाही कटिंग तर खूप सोपी आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बाही कटिंग मी दाखवलेली आहे. तर त्याच मेथडने ते सेम टू सेम तसंच बाही कटिंग करायची आहे. खूप सोपं आहे बाही कटिंग करणं. हा जो पेपर आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे. असा डबल फोल्ड करून घेऊन सगळ्यात आधी आपण हा पेपर सरळ करण्यासाठी एक रेष ओढून घ्यायची. कारण पेपर कधीही क्रॉस असतो, ते बाहीला चालत नाही. त्याच्यासाठी पेपर सरळ करण्यासाठी एक रेष ओढली की कट करून घेते, तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर इथं तुरपाईची पट्टी मी देत आहे, तर त्याच्यासाठी मी हात शिलाई करण्यासाठी 1.25 इंचला एक लाईन ओढून घेतली, 1.25 इंचाला. त्याच्यानंतर आता इथे माझ्या बाहीची जी लांबी आहे ती आहे 9.5 इंच. 9.5 इंच बाही लांबीला मी वरून शिलाई मार्जिन सोडून 10 इंचावर एक मार्क लावते. लांब बाही कटिंग करत आहोत आपण, तर इथे पण मी 10 इंचाला एक मार्क लावला आणि सरळ असं एक रेष ओढून घेतली. त्याच्यानंतर आता इथे खाली लावायचं आहे आपल्याला, बाहीची फिटिंग लावायची आहे. तर इथे बाहीची फिटिंग माझ्या आहे 11.5 इंच. 11.5 इंचाचा होतो 5.25 इंच. 5.25 इंचाला एक मार्क लावला आणि त्याच्यानंतर 2 इंच जे आपण एक्स्ट्रा बाहीमध्ये घेतो ते आहे जे माया असते ब्लाऊजची ती. त्याच्यानंतर आता आपला मुंडा किती आलेला आहे, मुंडा आहे 17.5 इंच. 17.5चं अर्ध होतं 8.25 इंच. 8.5ला होतं 17 इंच आणि 8.25 इंचला होतं 17.5. तर इथे मी 8.25 इंच लावत आहे. असं एक क्रॉसमध्ये आपली पट्टी ठेवून, इंच टेप ठेवून क्रॉसमध्ये 8.25 इंच लावलं. जे काही मुंडा आहे ना त्याचा अर्धा लावला. त्याच्यानंतर आता वरून ही जी लाईन आलेली आहे ना, वरून लांब बाहीसाठी लक्षात घ्या, छोटी बाही असेल 5 इंचाची, 4.5 इंचाची, त्याला 2.5 इंच घ्यायचं. परंतु इथे माझी बाही लांब आहे त्याच्यामुळे मी इथं 3 इंच घेते. 3 पण घेऊ शकता किंवा 3.5 सुद्धा आपण घेऊ शकतो. तर इथे मी 3 इंच घेतलेला आहे. आता इथून जे आहे 1.5 इंचाला एक मार्क लावायचा. बंद बाजूने आपल्या साईडने 1.5 इंचाला एक मार्क लावायचा. त्याच्यानंतर सगळ्यात आधी हे लाईन ओढून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथून पण 2 इंच घेतले आणि सरळ असं 2 लाईन ओढून घेतल्या. आता ह्या 3 इंचाला आपल्याला मिळवायचं आहे. छान मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा असा. आता इथे माझं मार्कर चालत नाही आहे म्हणून मी ग्रीन कलर यूज करते. तर दिसतंय की नाही माहीत नाही मला. आता एवढी माझी मेहनत आहे, दिसला तर बरं आहे. चला, तर आता मी हे कट करून घेते. मग पुढचा भाग अजून एक कट करण्यापूर्वी अजून एक सांगेन तुम्हाला, लगेच ह्याच व्हिडिओमध्ये सांगते. आता ही लांब बाही आहे, 9.5 इंचाची ही बाही आहे. जर तुम्हाला इथे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे फुगा बाही घालण्याचं, वरती आपल्याला थोडंसं फुगा आल्यासारखं घालतात लोक. तर त्याच्यासाठी आपण हे जे आहे ना, जी आपण मार्जिन सोबत 10 इंच घेतली, इथून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा, अगर जास्त पाहिजे असेल तर 2.5 इंच जाऊ शकता. नाही थोडेसे 3-4 फक्त आपल्याला चुन्या पाहिजे असतील तर 2 इंच फक्त वरती जायचं. वरती 2 इंच गेल्यावर परत इथे पण आपण 2 इंचाला असा मार्क लावायचा. हे 2 इंच जे आहे ना, 2.25, अगर जास्तच फुगा पाहिजे असेल तर 2.5 इंच पण जाऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 इंच जे आहे ना, असा एक बॉक्स बनवून घ्यायचा 2 इंचाचा इथे असा, आणि याच्यामधूनच असा एक करत आपण याला मिळवायचा. झालं. इथून फक्त असं कटिंग केल्याने आपली फुगाबाई रेडी होऊन जाते. तर इथे मी फुगाबाई बनवत नाहीये, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे हे केलेलं आहे. फुगाबाई अशी कटिंग करायची. अजून खूप साऱ्या बाहींचे डिझाईन आहेत, खूप सारे वेगवेगळे फुगाबाई असतात, त्यांचे पण कटिंग मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. अजून खूप सारे
मेजरमेंट्स आहेत. ताई कमेंट करत आहेत 40 साईजचा व्होर्टेक्स ब्लाऊज कटिंग दाखवा, क्रॉस कटिंग दाखवा, क्रॉस ब्लाऊज असतो क्रॉस कटिंगचा ब्लाऊज, त्याची कटिंग दाखवा. सगळे प्रिन्सेस कटचे हे सगळे एक एक दिवशी एक एक व्हिडिओ मी चॅनलवर टाकतच जाणार आहे. ताईंनो, जर तुम्हाला शिकायची आवड असेल तर दररोज व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे एकही पॉईंट मिस झाला नाही पाहिजे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी 40 साईज छातीचा फोर्टक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. ज्यांची चेस्ट साईज 40 असेल त्यांनी व्हिडिओ जरूर बघा उद्याचा. तर इथे आता मी 1.5 इंच दिलेला आहे ना, आणि इथे मी जो फिटिंगचा आपला मार्क आलेला आहे ह्या दोन्हीचं अर्ध काढायचं. तर ह्या दोन्हीचं अर्ध होते 7.25 इंच. 7.25 इंच म्हणजे 3.5 वर 1 पॉईंट. ठीक आहे, 3.5 वर 1 पॉईंट आला. आता इथे आपण पाऊण इंच किंवा जास्त मोठा साईज असला तर आपण इथे 1 इंच, जसं आता 38 आहे 40 आहे तर आपण इथे 1 इंचचं सुद्धा जी मुंड्याची खोलाई असते ती देऊ शकतो. छोटे साईज असतील तर पाऊण इंचच फक्त घ्यायचं. 32-34ला, 38-36, 38-40ला 1 इंच आपल्याला इथे मुंड्याची खोली द्यायची आहे. अशी सुद्धा देऊ शकता. नाहीतर अजून सोपं जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, असं करून तुम्ही असं सुद्धा मुंड्याची खोली देऊ शकता. हे बघा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं. तुम्हाला जे सोपं पडेल तसं करा. दोन्हीही पद्धतीने तुमचा मुंडा करेक्टच येणार आहे. असा बघा, आता मी दोन्हीकडे काढलेला आहे. इकडचा पण बघा, इकडचा, दोन्ही सेमच असणार आहे, काहीच अंतर नाही. तर तुम्ही कोणताही मुंडा काढू शकता, हे पण आणि हे पण. तर कोण पण एक आहे, कोणतं तरी एकाच साईडला आपण मुंड्याची खोली द्यायची. आता एक आहे, जेव्हा पण आपण फ्रंट साईडला मुंडा खोली देऊ तेव्हा इथे एक असा चटका मारायचा. चटका मारल्याने आपल्या लक्षात राहतं की ही बाहेरची बाजू जी आहे ती समोरच लागणार आहे, फ्रंट साईडला लागणार आहे, म्हणून आपण इथे कट देणं खूप गरजेचं आहे. आता पूर्ण ब्लाऊजचा फ्रंट झाला, बॅक झाला. आता राहिलेला आहे फक्त बेल्ट राहिलेला आहे. बेल्ट तर खूपच सोपं आहे, काही नाही, 2 मिनिटाचं काम आहे. तर हे बघा, जेवढं पण आपलं बॅक साईड असतो, बॅक साईड आपले पूर्ण 12 इंच आहे. तर 12 इंचामध्ये इथे आपल्याला फक्त पाऊण इंच शिलाई मार्जिन जोडायचं आहे. पाऊण इंच वरून खालून शिवण्यासाठी दोन्हीकडे पाऊण इंच पुरेसं राहतं, त्याच्यासाठी पाऊण इंच शिलाई मार्जिन दिली. आणि 12 इंच इथे मार्क लावून घ्यायचा 12 इंचाला. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडनं 3 इंच आणि इकडच्या साईडनं 2.5 इंच असं करून आता आपण हुकाने काचच्या साईड करून आपण किती घेतलेलं ह्या ब्लाऊजसाठी 4.25 इंच घेतलेलं ना, तर त्या 4.25ला एक मार्क करून इथून आपण 2.5 इंचाला एक मार्क लावायचा. ज्यांना आकार द्यायला खूप जड जात असेल त्यांच्यासाठी ही टिप आहे. आणि असं सरळ आपण क्रॉस बेल्टचा आकार देऊन घ्यायचा. तर हे झालेलं आहे आपला क्रॉस बेल्ट रेडी. अशा प्रकारे आपण क्रॉस बेल्ट पण रेडी करून घेतला. तर व्हिडिओ आता होत आलेला आहे. ताईंना एकच रिक्वेस्ट आहे, माझी पद्धत आवडत असेल, सांगितलेलं काही कळत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा. खूप सारे व्ह्यूज येत आहेत पण कमेंट येत नाही आहेत, लाईक येत नाहीत. ताईंनो, लाईक जरूर करा, कारण मला तुम्हाला लाईक करायला काहीच नाही, पण फक्त तुमच्यासारख्या माझ्यासारख्या ज्या ताईंना शिकायचं आहे टेलरिंग काम, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो तुमच्या 1 सेकंडाच्या लाईकमुळे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा आवडत असेल तर. आणि हा आता माझा 38 साईजचा पेपर कटिंग पूर्ण झालेला आहे. आता मला ब्लाऊज कटिंग करायला फक्त हा जसा आहे तसा ब्लाऊजवर कपड्यावर ठेवून कट करून घेतला की हा पूर्ण ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. तर आशा करेन माझं जे काही सांगायचं होतं ते मी पूर्ण सांगितलेलं आहे. जे काही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर झालेले असतील. नाही झाले, काही जरी माझं चुकलं असेल किंवा काही तुम्हाला डाऊट असतील ते पण विचारा, नक्की कमेंट करून मी सांगते. अजून एक कमेंट आली होती ताईची की एका मागच्या व्हिडिओमध्ये की ताई तुम्ही मुंढा मोजून नाही दाखवलेला. तर इथे मी तुम्हाला मुंडा मोजून दाखवते. तर बघा, माझ्या मुंड्याची जी साईज आहे ती 17.5 इंच आहे.
तर इथून जे आपण शोल्डरला अर्धा इंच शिलाई मार्जिन देतो ते सोडून मग आता आपली मशीनची जी शिलाई आहे ती इथून जाणार अर्धा इंच असे आपण बाही जेव्हा जोडू तेव्हा आपली शिलाई इथून जाते. तर जेव्हा पण आपण मुंडा मोजायचा असेल ना तेव्हा इथून मोजायचा. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला मुंडा मोजून दाखवते. तर हे बघा असं मोजायचं मुंडा. तर इथे बघा तुम्ही किती आलेला आहे. बराबर माझं 17.5 इंच मुंडा आलेला आहे. 5.5 इंच असं सरळ रेष घेतल्यावर. तर ठीक आहे. त्या ताईंनी मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट केलेली असेल तर त्याच्यासाठी मला लक्षात आलं म्हणून मी मुंडा पण मोजून दाखवलेला आहे. माझी जी काही माझी मेथड आहे ना, ज्या काही मी मापाचे तुम्हाला आता ब्लाऊज कटिंग दाखवत आहे तर तुम्ही बिनधास्तपणे तुमची चेस्ट साईज जी पण असेल ना ती जे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, जर 38 असेल, जर 34 असेल, 36 असेल, ह्या मापाने तुम्ही तुमचे ब्लाऊज कटिंग करा आणि ह्या पद्धतीने करा. मला विश्वास आहे तुमचा ब्लाऊज नक्की परफेक्टच बनणार आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल, माझं काही चांगलं तुम्हाला सांगण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये 40 साईजचा ब्लाऊज कटिंग आपण बघूया. तोपर्यंत नमस्कार.